सर्वात जास्त प्रमाणात जर बीफ कोण एक्सपोर्ट करत असेल ना तर तो भारत देश आहे. होय, बरोबर ऐकलं तुम्ही. जेव्हापासून बीजेपी गव्हर्नमेंट आली आहे तेव्हापासून भारत हा बीफ एक्सपोर्ट मध्ये नंबर 2 चा देश बनला आहे. तर चला आपण अगोदर काही व्हिडिओज बघून घेऊ. अगर मिल जाए देश में गौमांस तो बवाल करते हैं, और यही विदेशों में मेड इन इंडिया लिखकर गौमांस कमाल करते हैं. वाह रे मेरे देश महान, तभी तो बीफ एक्सपोर्ट में इंडिया टॉप 5 लिस्ट में आता है. से इतना सारा बीफ एक्सपोर्ट होकर सऊदी अरब कैसे आ रही है? और तो और इंडिया में सबसे ज्यादा किस राज्य किस स्टेट से बीफ एक्सपोर्ट सबसे ज्यादा हो रहा है? भैया जी सुन के तो आपके हो. तर चला याच्यामध्ये खरं काय खोटं काय ते मी तुम्हाला सांगतो. भारत जवळपास 13 ते 15 लाख मेट्रिक टन प्रत्येक वर्षी बीफ हा एक्सपोर्ट करतो आणि याची जवळपास व्हॅल्यू होते 20,000 ते 30,000 करोड रुपये. आणि इन्फ्लुएन्स तुम्हाला जे बीफ सांगतात ते बीफ म्हणजे गौमांस नाही तर ते बीफ असतं कॅरा बीफ. कॅरा बीफ म्हणजेच म्हशीचे मांस. आणि भारतामध्ये गोमांस विक्रीसाठी पूर्णतः बॅन आहे. म्हणजे भारतामध्ये गोमांस विक्री करणं हा खूप मोठा गुन्हा आहे. आणि असं पण सांगितलं जातं की भारतातून जे गोमांस बाहेर जातं ते गोमांस हे हिंदू लोकांच्या फॅक्टरीवरून जातं. तर ही गोष्ट सरासर खोटी आहे. तर चला मी तुम्हाला प्रूफ सहित दाखवतो. भारतामध्ये टॉप 5 कंपनीज आहेत ज्या बीफ एक्सपोर्ट मध्ये टॉपला आहेत. तर नंबर 5 ची कंपनी आहे अलायन्स लिमिटेड. ही कंपनी भारतातील सर्वात जास्त बीफ एक्सपोर्ट करणारी कंपनी आहे. आणि ह्या कंपनीच्या वेबसाईटनुसार या कंपनीचे मालक आहेत फौजान अल्वी आणि मोईस मंजूर. तर चौथ्या नंबरची कंपनी आहे एचएमए ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड. आणि ह्या कंपनीच्या वेबसाईटनुसार ह्या कंपनीचे मालक मोहम्मद मेहबूब कुरेशी आणि जुल्फिकर अहमद कुरेशी. आणि तिसऱ्या नंबरची कंपनी आहे अल हमद फूड प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड. आणि ह्या कंपनीच्या वेबसाईटनुसार या कंपनीचे ओनर आहेत हाजी मोहम्मद जहीद. दुसऱ्या नंबरची कंपनी आहे मीरा एक्सपोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड. आणि ह्या कंपनीच्या वेबसाईटनुसार ह्या कंपनीचे मालक आहेत शोप अहमद कुरेशी. आणि भारताच्या सर्वात मोठ्या बीफ एक्सपोर्ट कंपनीचं नाव आहे MK ओव्हरसीज प्रायव्हेट लिमिटेड. आणि ह्या कंपनीच्या वेबसाईटनुसार या कंपनीचे मालक आहेत शकील अहमद. आणि सोबतच एक कंपनी आहे अल कबीर नावाची. आणि त्या कंपनीचे ओनर म्हणून सांगितलं जातं की ते ओनर हिंदू आहेत. पण ही सरासर खोटी गोष्ट आहे. पण त्या कंपनीच्या वेबसाईटवर सांगितलं जातं की ही एक पूर्णतः मुस्लिम कंपनी आहे आणि त्या कंपनीचे ओनर आहेत गुलामुद्दीन शेख. तर बघितलं मी तुम्हाला विथ प्रूफ दाखवला आहे की भारतामध्ये कशा प्रकारच्या अफवा पसरवत आहेत की जेव्हापासून बीजेपी गव्हर्नमेंट आले आहे तेव्हापासून भारत हा बीफ एक्सपोर्ट मध्ये नंबर 1 देश बनला आहे. अशा लोकांपासून दूर राहा जे लोक आपल्या देशाचं नाव बदनाम करत आहेत. आणि माझी तुम्हाला एक विनंती आहे, ह्या व्हिडिओला जेवढं होईल तेवढं शेअर करा आणि लोकांना कळू द्या की भारत आपला देश हा गोमांस नाही तर म्हशीचं मांस म्हणजे कॅरा बीफ एक्सपोर्ट करतं. अशा अफवांपासून दूर राहा आणि माझा व्हिडिओ शेअर करा. जेवढा होईल तेवढा शेअर करा आणि लोकांना खरं कळू द्या की भारत हा गोमांस विक्री करत नाही. गोमांसला भारतामध्ये कडक प्रतिबंध आहे आणि हिंदू लोकांना बदनाम होण्यापासून वाचवा. धन्यवाद.